तर हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण आलोय कर्नाटकात. रेणुका देवीच्या मंदिरात डोंगरालाच, म्हणजे यात्रा आता आहे ती पुढच्या महिन्यात आहे आणि आपण आधी आलोय. आणि आजच्याच दिवसात 2 ब्लॉग करणार आहे कारण व्हिडिओ मोठा झाला त्यामुळं. तर चला तर मग बघूया रेणुका देवीचं मंदिर. तर आता आपण जाणार डायरेक्ट मन्नोळीत आणि तिथं जाऊन लिंबू नेसायचा आहे. तर चला डॅमवरती मनोरी डॅमवरती जाऊन आंघोळ करून हे जाऊ दगडूबाईवरती जाऊन लिंब नेसणार. हा तिथंच जाऊया. तर आम्ही आलो आता मलप्रभा डॅमच्या बॅक वॉटर काय होया डॅमच येते. डॅममध्ये मलप्रभा डॅम कशा आलोय आम्ही. आणि इथं आता आंघोळ करायचं का हातपाय धुवायचं बघू. तू काय करणार रे? मी आंघोळ करणार आहे आता इथे या ठिकाणी. मी आता आंघोळ करणार आहे. हो हो, एवढं प्रोफेशनल. पाणी भरपूर आहे, पाऊस लई पडला ना त्यामुळे पाणी एवढं मेन म्हणजे इथं म्हणजे ह्या डॅमचं पण दुसरीकडे कुठेतरी मगर. हो तिथं पण काय जरा बघून जाऊ घेऊ तिथे जरा पाऊस. घेऊन येऊया आणि बघू. चला की मग चला फिरते चला. झाली की मला काहीच करत नाही. यातले काय ओलच करणार नाही मी. ती ओलं झाली की त्याला. तर आता इथं आंघोळ करायची म्हणाले. तर बघूया काय करायचं. कुठं जायचं? ये. आता आम्ही दोघं चाललोय आंघोळीला. ये. इथं काय नाही, डायरेक्ट सोळकी. टॉपचा विषय तिकडं बाहेर निघणार आहे. कुठनं गेला असं खाली? होय, मागच्याला मी तिथं तिथं आंघोळ केलेली. तुम्ही कुठे ठेवलायसा कपडे? टॉपचा विषय तर आत्ता आपल्या आंघोळ झाल्या आणि नवीन कपडे वगैरे घातल्यात आपण. आणि आता जाणार इथनं मन्नोळीत. तिथं जाऊन आपण लिंबू नेसणार आहे. आता घरातल्या वराला आल्यात. तर आत्ता आम्ही आलोय जोगोबापाशी आणि इथं आम्ही लिंबू नेसणार आहे आणि सगळ्यांचं आवरले. चला बघूया लिंबू. सगळे नवीन नवीन कपडे घातलाय. ए लाडू मग लाडू म्हणलं हसतीस की. गणपतीतलं पाणी वाढले की नाही भरपूर. आणले लाडू
लगेच कॅमेरा बघतोय. हातपाय धुवून या. तर आता मी इथं आलोय आणि आम्ही निघालोय आता आंघोळ करून आलोय तरी पण निघालोय कुंडातलं पाणी डोक्यावर शिंपडून घ्यायला शिंपडून घेतल्याशिवाय चालत नाही gym मध्ये जायला. असं इथं सांगितले. तर चला होय, कुंड पण भरला आहे. थेट पाणी आमच्यापर्यंत आलेलं आहे. आधी आपण आज जायचो का नाही इथं कधी जास्त आंघोळ केलेच नाही का नाही. आधी असताना गाडी हा ना ते आधी बुडायचं की बुडवत नव्हतं का आपण. तिथे येतच नव्हतं आपण डायरेक्ट डोंगरावर जात होतो. ना येत होतो. विचार तर मला माहिती आहे तिथं खाली का नाही त्या पॅचर मध्ये बुडवत होती ते. तर हे आहे कुंड लाडू लावणं जरा इकडे ज्याचं पाणी इथपर्यंत आहे नंतर आत खालीपर्यंत असायचं. निरू पाय नसतील ना हळूचा. अरे मला पण वाकायत नाही का. घाम केलं की केवढे कपडे. आता झाले कुंडातलं पाणी शिंपडून सगळ्यांचं. तू लावलंच काय रे तू गेलीस का अंघोळ घंटा शिंपडले टकलं भिजले की वळते मी की कसं वळते बघ काय हा आई शपथ किती वर्ष आले रे. जन्मल्यापासून इकडे जायची. हा आणि आपण कधीपासून आलोय आता पहिलं वर्ष वाटतं कुणीकडे जायचं आता आपण जरा सांग मला. आपण जायचं डोंगराला. ज्योतिबाच्या हे समोर डोंगर आहे इथं? ज्योतिबाच्या ते कुठं सांग हेच काय डोंगर नाही नाही इथनच जायचं तिकडं. चालत ती कमान दिसली का त्या कमानीचं तिकडं जायचं. मग कमान इथं पण होती पुढे इथं नव्हती. ते 7 किलोमीटर लिहिले की बा कोल्हापूरची. होय पाडली की बा नवीन करणार आहेत की आली घंटा नवीन करणार आहेत की रे? करणार आहेत केल्या काय करणार आहेत. चालेल, चालेल. तर आता आमचा लिंब झालाय आणि आम्ही निघालोय दर्शनाला आणि गर्दी काहीच नाही. एक पुढच्या महिन्यात 4 तारखेला यात्रा आहे तर आता गर्दी काहीच नाही. तोपर्यंत दुसरी गँग आम्ही पेरुवाना जाणार आहे. तुझ्याकडे नाहीत हे देईल मामा असताना काय काय विषय मामा पेरू देणार नाही मामा असल्या पैसे देणार नाही. मुश्किल वाट टमाटो हा डोसा पाहिजे डोसा डोसा लाईन बघ ते डॅनीचा मी बघितला. कुठला? डॅनीची रील आला. डोसा आम्हाला पेरू मिळालेला नाही त्यामुळे आम्ही निराशा घेऊन परत आले आम्ही पेरू चांगलं नाही. आणि ते देण्यात पण व्यवस्थित
तर आता आमचं इथलं दर्शन पण झाले आणि लिंब पण नेसून झाले आणि आम्ही आता डायरेक्ट निघालोय सौंदत्तीवर. तिथं जाऊन नैवेद्य देणार, तयार चांगला आहे आणि तिथलं पण दर्शन घ्यायचं. आता तिथं किती वेळ लागते का माहित नाही. आणि तिथलं दर्शन घेऊन झाल्यावर मग रिटर्न घरला जायचं. कसं वाटते? छान वाटतं, छान. आता जायचं आपण डोंगराला. डोंगराला चालू आहे की मग आता जायचं वर दर्शनाला. तर आता मी इथं पोहोचलोय आणि पहिला जाणार आहे दर्शन करायला, कारण इथं गर्दी भरपूर आहे, गाड्या भरपूर आहेत, त्यामुळे कळाले गर्दी आहे. आणि मग त्यानंतर येऊन नैवेद्य करणार आहे. गाड्या भरपूर आहेत. आणि यात्रा पुढच्या महिन्यात आहे, अजून 20 ते 25 दिवस आहेत, तरी आत्ताची गर्दी आहे. तर आत्ता मी आलोय मंदिर. तर आत्ता वाजल्यात 5 आणि मंदिर 6 वाजता उघडणार आहे. तर आम्ही आता करालोय खरेदी आणि फिरायला लागलोय दिसतोय इकडे तिकडे. तर आता इथं नैवेद्य भराल्यात आणि इथली पूजा करून घेणार आहेत. तर आपण बघूया पूजा म्हणजे कसं काय करतात. तर आता सगळी पूजा झाल्या, परड्या भरून झाल्यात आणि भांड पण झाली किरकोळ. आणि आता निघाले दर्शनाला आत आणि नंबर आहेत भरपूर. तर मग रे तर कुरकुरी नगर की कसला इनी कुंड. इनी कुंड. कुंडातलं पाणी इथलं घेतल्याशिवाय जायचं नको ना. मग आता पाण्यात देणार काय खरं? माहिती तोंडा मारतात का? मग तीच की देतील काय? तर आता संध्याकाळचे 6 वाजल्यात आणि भरपूर मोठी लाईन आहे, त्यामुळे आमच्या घरातली फक्त दर्शनाला गेल्यात आणि आम्ही बाहेर थांबणार आहे, इकडे तिकडे खरेदी करणार आहे. आम्ही 3 जण आहे आणि आता गाडीत जाऊन साहित्य ठेवतो आणि मग खरेदी करत फिरायचं. तुझं काय मत आहे? खरेदी करायची. वातावरण पण चांगलं झाले तर दर्शनाला लई गर्दी आहे, त्यामुळे घरातला एक माणूस गेलाय. त्यामुळे आम्ही काय गेलेलं नाही. तर आता बॅगा ठेवूया आणि मग खरेदी करताना फिरूया आपण. काय घेणार? लाडूला काय ते गाडी बिडी हे घेतीस काय? बरोबर का? 4 3 रे, एक म्हटली की एक घेता येते ना. तिन्ही पण वेगवेगळे आहेत रे. हा, मोठी गाडी बघूया. फोर बाय फोर आहे की बा? 4x4 आहे, ही पण 4x4 आहे. हे नुसते स्टिकर लावले. होईच की. लाडू बसला की 4x4 2x2 येईल. आहे की? काय खाऊया ज्यूस बीस बघू पहिला काहीतरी खाऊन या, पिऊया, खेळणी नंतर. खेळणे बिळणे नंतर. आता पहिला पेट पूजा करूया, भूक लागल्या. दुपारी जेवली 12-1ला. आता इथं काय घंटा काय झाला तुला हॉटेल आहे कन्नड मध्ये? होय. काय करणार आपल्याला? काय दिसतं का बघा की असं बोट करून मस्त मारायला. इल्ला 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 म्हणला की सप्लाय. बोंबा बोंब. तर आता आम्ही आलोय खेळणी बिणी न घेता जरा नाश्ता करायचा, चहा प्यायचा म्हणाली. मामा मागे येणार आहे. बोट करून मागवायला. आम्हाला काय कन्नड येत नाही, त्यामुळे बोट करून मागवायचं. तर आमचं चहा आल्या सौरभ चहा पिणार. चहा बिस्किट आणि यो निरंजन काय घेणार ना. करे करे ज्यूस माझा करे करे का नको. बघ आता तर आत्ता रात्रीचे 8 वाजल्यात आणि आमच्या घरातली दर्शन घेऊन आल्यात
आम्ही काय गेलेलो नव्हतो. खूप गर्दी आहे. किती वेळ झालं तरी दर्शन? 1 तास. एक तासाभरात दर्शन झाले आणि आता पुढच्या महिन्यात यात्रा आहे, तर त्यामुळं भरपूर गर्दी असणार आहे अजून. आणि आता किरकोळ जराशी खरेदी करायची आणि आता घरला जाणार. तर आत्ता आमचं इथलं दर्शन घेऊन सगळं झाले, खरेदी पण झाल्या, प्रसाद पण घेऊन झाला आहे आणि आता जाताना आम्ही जेवणार आणि डायरेक्ट घरला जाणार आहे. तर चला, हा व्लॉग इथंच संपवतो. बाय बाय.